कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच राहा, स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ रेसिपी व शीतल डोंगरे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपल्या चॅनलवर अंडा स्नॅक्सची रेसिपी पाहणार आहोत. वेकेशन सुरू झालेलं आहे, त्यामुळे नवनवीन रेसिपी तर आपल्या चॅनलवर झाल्याच पाहिजे. अंडा स्नॅक्स बनवण्यासाठी मी 1 कप इतका गव्हाचा पीठ घेतलेला आहे आणि त्याच वाटीचा मेजरमेंट करून अर्धा कप इतका बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण ज्याप्रमाणे पुरीचं पीठ मळतो ना त्याप्रमाणे तो पीठ मळून घ्यायचा आणि 15 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा. का तर त्याच्यामध्ये आपण जो रवा टाकलेला आहे ना तो मस्त छान फुलला पाहिजे. त्यासाठी 15 मिनिटं थोडा तेल लावून सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा. स्टफिंगसाठी कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो, तिखट मिरची आणि कोथिंबीर हे छोटे छोटे चॉप करून घेतलेले आहे. वेकेशन सुरू झालेलं आहे आणि ऑनलाईन फास्ट फूड मागवण्यापेक्षा अशा प्रकारे जर आपण नवनवीन हेल्दी नाश्ता तयार केला ना तर मुलं अगदी आवडीने खातील. त्यासाठी चीज, बर्गर पॅटीस हे आपण आधीच वस्तू आणून ठेवायचे, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे पदार्थ करता येतात. घरात जी वाटी असते ना ती वाटी घ्यायची आणि त्या वाटीची वर जाईल इतकी मोठी पुरी करून घ्यायची आणि पहिली पुरी जी आपण लाटलेली आहे ना तितकीच मोठी पुरी करून घ्यायची आणि ती त्या वाटीमध्ये ठेवून द्यायची. आणि आपण जे छोटे छोटे चॉप केलेले कांदा, मिरची, टोमॅटो, शिमला मिर्च, कोथिंबीर आणि तिखट मिरची हे थोडं थोडं करून त्या वाटीमध्ये टाकून द्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि सर्व हाताने सर्वप्रथम मिक्स करायचं. त्याच्यात 1 अंडा फोडून टाकायचा आणि ते देखील स्पूनने मस्त मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं लाल तिखट टाकून त्याच्यावरती आपण दुसरी जी पुरी आहे ना ती ठेवून द्यायची आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायची. अगदी गोल 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 करून पॅक करून घ्यायची. नाहीतर आपण तो जो पुरी बॅटर केलेला आहे ना तो जेव्हा आपण पॅनमध्ये टाकतो ना तो बाहेर निघण्याची शक्यता असते. आणि थोडासा चीज टाकायचा. आतून दोन्ही पुरी मस्त गोल गोल जॉईंट करून घ्यायची. एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं, अगदी जास्त तेल टाकण्याची गरज नाही. आणि आपण ती जी पुरी तयार केलेली आहे ना ती टाकून द्यायची आणि अगदी क्रिस्पी होईपर्यंत मंद गॅसवर तळून घ्यायचा. आपण त्याच्यात रवा टाकलेला आहे त्यामुळे तो अतिशय क्रिस्पी असा वरचा कवर तयार होतो. त्यामुळे मंद गॅसवरच हा आपला अंडा पॅटीस तयार करून घ्यायचा. आणि त्या गोल गोल बाजू आहेत ना त्या देखील क्रिस्पी होईपर्यंत मस्त शिजवून द्यायचा. अगदी मंद गॅसवर शिजवायचा, कारण की आपण जो आतमध्ये अंडा टाकलेला आहे ना तो मस्त शिजला पाहिजे. बघा कशी मस्त रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी काही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाबा.